डॉक्टर भारती चव्हाण, संस्थापक अध्यक्ष मालिनी फाउंडेशन। आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की औरंगाबाद स्थित एक महिला, तिचा मुलगा आणि तिचा साथीदार आणि भागीदार ह्या 4 लोकांनी गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रकारचा लोकांना फसवण्याचा कट कारस्थान करून म्हणजे जास्त परतावा देतो असं आमिष दाखवून लोकांकडून करोडो रुपयांची फसवणूक लोकांची केलेली आहे, करोडो रुपये घेतलेले आहेत। जर त्यांनी दिल्याप्रमाणे, त्यांनी ॲग्रीमेंट्स दिले, त्यांनी चेक्स दिले, त्यांनी कमिटमेंट दिली, त्याप्रमाणे जर लोकांना पैसे मिळाले असते तर हा आपण व्यवसाय समजला असता। पण हा व्यवसाय नसून हा पूर्ण फ्रॉड आहे आणि ह्या फ्रॉड तिने केल्यामुळे घेतलेल्या लोकांचे पैशापैकी काहीच पैसे रिटर्न गेलेले नाही आहेत। ह्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून कमीत कमी 5 ते 6 हजार लोकांचं, सामान्य लोकांचं, ज्यांनी शेतजमीन विकून पैसे दिलेत, घरं विकून पैसे दिलेत, लोन काढून पैसे दिलेत, महिलांनी सोनं नाणं विकून पैसे दिलेले आहेत, अशा सगळ्या सामान्य गरीब लोकांच्या आणि मोठ्याही लोकांचं 1 करोड 2 करोड अशा लोकांची सुद्धा फसवणूक होऊन साधारण 100 करोडचा हा फ्रॉडच्या साथीदारांनी केलेला आहे। ती पूर्वी पिंपरी चिंचवड येथे राहत असे, नंतर पुण्यात राहत असे, आता ती औरंगाबादला राहते। म्हणून औरंगाबादमध्ये आम्ही ही तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्याला इथे पत्रकारांना, माध्यमांना आपण इथे आम्ही भेटतो आहोत। ह्या महिलेने जे काही घोटाळा केलेला आहे, ह्या घोटाळ्यामध्ये हा सगळा जो पैसा तिने गोळा केला लोकांचा, हा दुबईला पाठवलेला आहे हवाल्यामार्फत, आणि हा पैसा जो आहे हा फॉरेक्स इंडस्ट्रीमध्ये लावलेला आहे। फॉरेक्स इंडस्ट्री आपल्याकडे लिगली नाही आहे, कायदेशीर नाही आहे। म्हणजे हा बेकायदेशीर धंदा इथे करून बेकायदेशीरपणे हा हवाल्यामार्फत बाहेरच्या देशामध्ये पाठवण्याचं काम तिच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे, जो फ्रॉड जो आहे, गुंतवणूकदारांचा जो पैशाची जी फसवणूक केलेली आहे, यासाठी तिच्यावर फेमा अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। तिच्यावर PMLAच्या माध्यमातून, मनी लॉन्ड्रिंगचा हा विषय आहे, मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे। आणि हे सगळं करत असताना तिच्यावर अनेक ठिकाणी, इंदापूर, पुणे, अनेक ठिकाणी, लातूर, अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, FRI दाखल झालेले आहेत। तिला काही ठिकाणी जामीन मिळालेला आहे, काही ठिकाणी जामीन फेटाळला गेलेला आहे। हे सगळं स्वतः गुन्हेगार असून, तिने आरोपी स्वतः असून, तिने आज एक खोटा फॅब्रिकेटेड गुन्हा दाखल केला। परवा माझ्यावर दरोडा पडला, माझे पैसे गेले, माझे सोनं गेलं, एक्सेट्रा एक्सेट्रा। असा प्रश्न हा आहे की एखाद्याच्या घरात दरोडा पडला, त्याला हाणमार झाली, त्याचा पैसा गेला, सोनं गेलं, सगळं गेलं, तर 4 महिन्यानंतर का माणूस गुन्हा दाखल करतोय? जी लोक इथे आली होती, त्या संबंधित लोक, त्यांचे पैसे मागण्यासाठी आले होते, ज्यांचे करोडो रुपये या व्यक्तीने फसवणूक करून लुबाडलेले आहेत, ते पैसे मागण्यासाठी ते लोक इथे आले होते। आणि हिची ही मोडस प्रॅक्टिस आहे की पैसे मागायला लोक आले, जोपर्यंत गोल गोल फिरवता येईल तोपर्यंत फिरवायचं आणि पैशाचा तगादा लावायला लागले की त्यांच्यावर विरोधी गुन्हा दाखल करायचा। अशी ही पहिली केस नाही, माझ्याकडे पुरावे आहेत, हे पुरावे मी CPना देणार आहे। आणि ह्या पुराव्यामध्ये माझ्याकडे 3 केसेस अशा आहेत की जे पैसे मागायला गेले आणि गुन्हा दाखल केला।